हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्रितेश पांगम नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करतो. आज आहे 18 नोव्हेंबर आणि हा माझा इथे भाऊ आहे ओमकार नारकर. आम्ही आज स्टार्ट केली आहे जॉगिंग. आता बघूया किती दिवस चालतो हा ड्रामा. सकाळी 5:30 वाजता उठलो होता आम्ही आणि भांडूपमध्ये कोकण नगरपासून ते वाया मेट्रो मॉल ते LBS पासून आता शिवाजी तलाव असं आपण हा राऊंड मारत आहोत आता. तर मी सर्वांना आवाहन करतो, तुम्ही पण जर फिट असाल, फॅट असाल तर जॉगिंग चालू करा तुम्ही पण. आणि फिट राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, पण सर्वांमध्ये कन्सिस्टन्सी असली पाहिजे. की 15 दिवस झाले की मी सोडून देतात लोक. काही लोक बोलतात ना थंडीमध्ये करायचं, पण ॲटलिस्ट 15-20 मिनटं किंवा अर्धा तास एवढ्या टाईमने म्हणजे तुम्ही स्टार्ट करू शकता. स्टार्टिंगला 15-20 मिनटानंतर हळूहळू वाढवून तुम्ही अर्धा तास, पाऊण तास असं तुम्ही स्टार्ट करू शकता. सर मॉर्निंग वॉक, रनिंग तुम्ही स्टार्टिंगला रनिंग नाही करायचं, स्टार्टिंगला वॉकने स्टार्ट करू शकता. नंतर हळूहळू 8 दिवसांनी 15 दिवसांनी तुम्ही तुमचा टायमिंग वाढवू शकता. तर आता माझा भाऊ आहे, तो जिमला जायचा पहिला. तो बोलला की लावूया जॉगिंग, स्टार्ट करूया आपण. मी पण आता त्या एका कॉलमध्ये उठलो आणि आज आलो आहे जॉगिंग स्टार्ट करायला. आम्ही पहिले जिमला पण जायचो 10 वर्षापूर्वी एकत्र. अशा 3 जिमला पैसे आम्ही डोनेट केले आणि सोडून दिल्या जिम. पहिली होती JD फिटनेस, तेव्हा तू नव्हता ना. नंतर सेकंड टाईम लावलेली मी याच्यासोबत मातृछाया, ही गाडव नाकाला आहे भांडूपमध्ये. आणि थर्ड टाईम मी लावलेली एकट्याने एका मित्राबरोबर, स्मिताई फिटनेस. ती पण 1 महिन्यात गेली. असं आहे तर काय, आमच्याच बाबतीत नाही, तुमच्या बाबतीत असं होत असेल. कन्सिस्टन्सी राहत नाही, कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. 2 वर्षापूर्वी मी पण एका मोबाईल ॲपमध्ये बघून डाएट प्लस एक्सरसाइज स्टार्ट केलेली. रिझल्ट पण मिळाला मला, 1.5 महिन्यामध्ये मिळालेला. जवळजवळ 10 ते 12 किलो वेट लॉस झालेला. पण त्यानंतर असं म्हणजे मन मारून राहता येत नाही. काहीतरी जे आपण खातो ना, जसं राईस म्हणा, नॉनव्हेज म्हणा, त्याच्यावर कंट्रोल आपण करू शकत नाही. तर ते केलं पाहिजे, कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे. आता पण बघा, आम्ही जवळजवळ आता 2-2.5 किलोमीटर, किती किलोमीटर झालं, 2.5 पर्यंत झालं, 2.5 किलोमीटर कंप्लीट केला. आता हा जो आहे क्लेम करतो आम्ही, चढण आहे, त्यामुळे दम पण लागला. तू काय सांगशील आपल्या सबस्क्रायबर लोकांना? जी इन्फो तुम्हाला भेटली आहे माझ्या भावाकडनं, की तुम्ही कंटिन्यू करू शकता. इट्स गुड फॉर हेल्थ अँड बी फिट ऑलवेज. तर कशी स्टॉकिंग स्टार्ट करायची हे दाखवेल मला करून. बघा दाखवतो. तर माझा भाऊ तुम्हाला रनिंग करून दाखवतोय स्टार्ट कशी करायची. एवढा स्पीडने स्टार्टिंग करू शकता तुम्ही रनिंगची. मध्ये मध्ये वॉक, थोडासा नॉर्मल रनिंग करू शकता. हे स्टार्ट. या स्पीडने तुम्ही स्टार्ट करू शकता. नॉर्मल पहिला तुम्हाला दम लागेल 8-15 दिवस, पण नंतर तुम्ही यूज टू होऊन जाल याला. कट करू. तर माझ्या भावाची लेस सुटली, त्याने बांधली. आता कोणते शूज वापरता तुम्ही? नायकीचे ओरिजिनल. हे माझी 7 आणि लोकल आहे, पण 700ला घेतलं. इथे नवीन प्रोजेक्ट चालू आहे. तो ओमकार नारकर कंटेनर चालवत आहे मोठा. 2 स्टेअरिंग आहेत त्याला. एकदम हळू चालवा एकदम. ह्या एक्सरसाइजने काय होतं जरा आम्हाला माहिती द्याल का? मला पण काय आयडिया. म्हणजे हाताचे मसल्स ओपन होतात ना, असं असतं ना काहीतरी.
हा एक प्रकारे पाठीचा आवाज आहे ना. हा हे बरं आहे फ्री जिम मध्ये. तुम्ही 500 रुपये 1000 2,500 6 महिन्याचे भरा, डोनेट करा, त्यापेक्षा हे बरं आहे ना. हे सगळे बघा ना, सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक सर्व लोक येतात. ही जिम स्टार्ट कोणी केलेली स्टार्टिंगला? मनस आहे ना. हा मनस आहे ना. हा हिचं जर डेव्हलपमेंट हवं असेल तर मनसेलाच वोट करा. हा बदल हवा, चेहरा नवा. आणि पक्षाची निशाणी हे ना आपलं रेल्वे इंजिन. हा आणि किती नंबरचं बटन? 4 नंबरचं बटन दाबा. हा मनसेला विजयी करा. आणि टॅगलाईन काय? बदल हवा, चेहरा नवा. ओके. श्री कुलवंत सावंत यांना वोट देऊन बहुमतांनी विजयी करा. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. मी पण बोलतो तो पुढे जाईल, त्याला कोणतरी विरोधक मारायला येतील. माझं मत तेच आहे. 4 नंबर बटन भांडूपमध्ये. लक्षात ठेवा. तुम्हाला जर डेव्हलपमेंट हवी असेल, या जिमची पण सुरुवात त्यांनीच केली होती. तर आता ही जिम परत तुम्हाला रिनोव्हेशन करून हवं असेल या जिमचं, लक्षात ठेवा. भांडूपमध्ये काही बदल हवा असेल, मराठी लोकांसाठी, खेळांसाठी मैदान हवं असेल, तर तुम्हाला चांगलं उत्कृष्ट आरोग्य व्यवस्था हवी असेल, आणि अजून काही जाहीरनामा तुम्ही वाचा, PDF शेअर केले आहेत. आम्ही कोणत्या पक्षाचे सदस्य नाही आहोत. खरंच बदल हवा आहे असं वाटतं. आणि आपण कोणत्या पक्षाचे सदस्य नाही आहोत. कोणत्या पक्षासाठी प्रमोशन आहे फ्रीमध्ये आम्ही करतो. आम्हाला जे वाटतंय मनापासून ते करतोय, ते बोलतो. आम्ही कोणत्या पक्षाचे सदस्य नाही आहोत. ना काँग्रेस, शिवसेना, ना राष्ट्रवादी, कोणताच कोणत्याच पक्षासोबत आम्ही नाही आहोत. आणि कोणत्या पक्षाच्या प्रचाराला पण जात नाही आम्ही. आमचा बाहेरून सपोर्ट आहे. हे दिसतं आम्हाला महाराष्ट्रासाठी. काय इथं हा लोअर बॉडीसाठी थाईज वर्कआउट, लेग्स वर्कआउट ज्याला आपण म्हणतो, ते करत आहे. पूर्ण स्ट्रेट नको करू, थोडा बेंड ठेवा. ह्याच्या तुम्ही 10-15 सेट मारू शकता. 3 सेट मारू शकता, 10-15 रिपिटेशन. ओके स्टार्ट. स्टार्टिंग आहे, त्यामुळे पहिल्या दिवशी तुम्ही 50, 60, 70 असं करू नका. 10चा सेट मारला तरी भरपूर आहे. कारण अगर तुम्ही स्टार्टिंगला एवढा जर ताण दिलात ना, तर पेनिंग होणार तुम्हाला. मग दुसऱ्या दिवशी तुम्ही उठणारच नाही. स्टार्टिंगला थोडंच करा. हे शोल्डर वर्कआउट आहे. ओपन जिम असल्यामुळे याला पण, या एक्सरसाइजला काय म्हणतात त्याची आयडिया नाही आहे. जसं आपण जिममध्ये लॅट पुल डाऊन असतो शोल्डरसाठी, त्यामधलाच हा काय प्रकार आहे. लॅट पुल डाऊनचाच प्रकार वाटतो. आपलंच वेट आपल्याला उचलायचं. स्टार्टिंगला हे हलकं वाटतं, जो रिपिटेशन मारले ना, तर मग तुम्हाला फील येईल. ओके बस. हे ॲप्स वर्कआउट आहे. जे पोटावरती ॲप्स दिसतात बॉडी बिल्डरच्या, त्यासाठी हा वर्कआउट आहे. स्टार्ट करतोय. ओके रेडी. पूर्ण उठलाच नाही रे चालेल. ॲप्स वर्कआउट स्टार्ट करतो. एवढ्याच ॲप्स येतील वाटत नाही मला. तर आता जिम, ओपन जिममध्ये थोडी एक्सरसाइज केली, बेसिक गोष्टी केल्या, जास्त वेळ नाही केल्या कारण फर्स्ट पेन होणार. आता थोडासा राऊंड मारतोय आपण, वॉक करतोय. 3-4 राऊंड मारले. आता हा शेवटचा राऊंड मारून आम्ही
घरी जायला प्रस्थान करणार आहोत. तर आता मॉर्निंगचे वाजले आहेत 5:45. आपण स्टार्ट कधी केलं? 5:45 ना. आता हा लास्ट राऊंड मारतो आम्ही, वॉक करतोय. त्याच्यानंतर आपण इथेच एंड करणार आहोत आजची जॉगिंग. आणि बघू उद्या उठणार ना, उद्या कन्सिस्टन्सी ठेवायची आहे, त्यामुळे उठावं लागेल. आणि आता आपण निघत आहोत आणि हा जो व्लॉग आहे तो इथे एंड करत आहोत आपण. तर बोल जरा, व्लॉग एंड करतो. बोल ना प्लीज. लाईक शेअर सबस्क्राईब मिस्टर प्रितेश पांगम. प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू प्रितेश पांगम. हां, तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघताय पण सबस्क्राईब बटनवर क्लिक करत नाही. तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. गुड बाय.